पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। जागा वाटपामध्ये शिंदे काही जागांवर ठाम आहे। आज पुन्हा शिवसेनेच्या वतीने एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। शिवसेना नेत्यांची नंदनवरवर सकाळी 11:10 वाजता बैठक आहे। भाजपसोबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेची बैठक आहे, तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार सुद्धा या बैठकीमध्ये केला जाणार आहे। तर सकाळी 10 वाजता आता कशा पद्धतीची चर्चा आणि खलबतं होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर जागा वाटपामध्ये शिंदे काही जागांवर मात्र ठाम आहेत। तिकडे ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आता स्वबळाचे संकेत दिले। महायुतीचं जागा वाटप काही ठरत नाहीये। इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवणार असल्याचं कळतंय। ठाण्यात भाजपने आता स्वबळाची तयारी सुद्धा केलेली आहे। महायुती म्हणून आम्हाला निवडणूक लढवायची आहे, आशिष जयस्वालांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल, गुणवत्तेवर जागा वाटप होईल असं जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे। महायुतीकडून आम्हाला निवडणूक लढायची आहे। आमची चर्चा सुरू आहे। चर्चेतून काही सकारात्मक मार्ग निघेल आणि गुणवत्तेवर निर्णय होईल असं मला अपेक्षित आहे। आता एक निर्णय झालेला आहे की महायुतीतून लढायचं आहे, गुणवत्तेवर जागा वाटप व्हायला पाहिजे आणि त्यानुसार महायुती म्हणून आम्ही लढू। आता वेगवेगळ्या लढल्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होतो, कधी कधी फायदाही होतो, कारण की कार्यकर्त्याला ॲडजस्ट करावं लागतं। परंतु आम्ही सामंजस्याने चर्चेतून यातून मार्ग काढून आणि सकारात्मक निर्णय करू। शेवटी महाराष्ट्रात ही युती झाली त्यामुळे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकमेकाला सोबत घेऊन जायचं आहे आणि काही ठिकाणी आपसात बसूनच असं वाटतं की युती करणं फायदाच नाही आहे, तर त्या ठिकाणी त्यानुसार निर्णय करू। सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, तर सोलापूर महानगरपालिकेच्या संदर्भात ते चर्चा करणार आहे। स्वबळावर लढवल्यावर सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता अजित पवार सोलापूरच्या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।